चांगलं दही दूध खातात त्यांना असं. उन्हात लावते सनस्क्रीन मला माहिती, पण मी तरी पण लावते. मग पावसात वेदू एवढी चांगली आहे ना. तर वुमन्स डेचा आईला सरप्राईज द्यायचा आहे. हॅपी वुमन डे. हॅलो एव्हरीवन, सो गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर फर्स्टली पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी वुमन्स डे, महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर यस, मी आज व्लॉग करत आहे. ओके, तर मी आज व्लॉग स्टार्ट केली आहे आणि खूप दिवसापासून व्लॉग येत नाही आहेत आपल्या चॅनलवर. तर यस, मी रोज ठरवते की आपण व्लॉग करूया, काहीतरी एक कंटेंट घेऊन करूया. पण एवढा बिझी शेड्यूल झाला आहे, दिवस कसे जात आहेत समजत पण नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी रेडी ना. ओ माय गॉड, वेट फॉर. ओके, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे मी रेडी रांगोळी काढत आहे. तर त्याचे ऑर्डर्स पण घेत आहेत. जर तुम्हाला कुणाला रेडी रांगोळी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वात जास्त तर आपल्याकडं स्वस्त भेटतं, बाहेर रेडी रांगोळी खूप महाग आहे. म्हणजेच एवढीच गुढीपाडव्याचीच रांगोळी 300-400मध्ये आहे, पण आपल्याकडं एवढे स्वस्त आहेत रेडी रांगोळी. तर कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर यस, स्टार्ट करत आहे. कुठल्या पण कामाला असू दे, कुठलं पण काम असू दे, त्याला हे कष्ट असतातच. आणि जेव्हा आपण रेडी रांगोळी करतो आपल्याला खूप व्यवस्थित आणि करेक्ट रांगोळी त्यामध्ये बसायला पाहिजे. तर खूप सारे कष्ट असतात. मीन्स मला तर ह्याच्यामधून एवढं समजलं की कुठलंही काम असू दे, ते छोटं असू दे नाही तर ते मोठं असू दे, पण खरंच कष्ट लागतात. कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही भेटत नाही. तर ऑर्डर्स मला खूप येत आहेत. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. तर मला भरपूर रेडी रांगोळीचे ऑर्डर्स येत आहेत. तर मी छानपैकी त्यांच्यासाठी गुढीपाडव्याला छान रांगोळी काढत आहे आता. तर मी एवढंच सांगते, चला मग मी पटपट रांगोळी काढते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. आई आम्हाला जेवायला बोलवली आहे, मला आणि अनुपला. तर आम्ही जात आहोत इव्हनिंगला. सो मस्तपैकी वुमन्स डे सेलिब्रेट करणार आहोत आईकडंच. तर आता छानपैकी पहिल्या रांगोळी काढते. तर तुम्हाला फूडचे ब्लॉग बघायला आवडतील का हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मी असं विचार करत आहे की आपण 7 days चॅलेंज करूया, काहीतरी वेगळी रेसिपी करायची. तर येस, चला मग मी रांगोळी काढते आणि मग तुमच्याशी नंतर बोलते. आणि आम्हाला एवढंच वाटतं की जे काही आपण काम करतो ना, ते मनापासून काम करायचं. जेव्हा आपण कुठलंही काम असू दे, तर ते मनापासून जर केलं ना, त्यात नक्कीच सक्सेस भेटतो आणि एक आपल्याला आनंद भेटतो. तर मी छानपैकी आता मस्तपैकी रांगोळी, तर छान आता मी रांगोळी ड्रॉइंग केले आहे आणि त्याच्यावर आता कलर्स भरते. तर तुम्हाला मी पहिला रांगोळी काढते आणि मग नंतर फायनली दाखवते. जसं मध्ये येईल तसं मी तुम्हाला रांगोळी दाखवते. तर मी मस्तपैकी आता थोडी रांगोळी काढली आहे, मीन्स रांगोळीमध्ये कलर भरली आहे. सो वेट, मी तुम्हाला दाखवते पहिलं. तर असं रांगोळीमध्ये कलर भरली आहे. तर येस, तर मस्तपैकी छान वाटतं आहे. आणि दिवस कसं ते समजत पण नाही, बिकॉज कामं पण खूप आहेत. तर यस, असंच आपल्याला बिझी ठेवता आलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या कामात. तर मी असे छान बॉटल्सचं पण ड्रॉइंग केले आहे. मी कधी असे ड्रॉइंग ते करत नाही, पण आता टाईम आहे आणि मग करावं म्हणलं. तर पण दिवस पण आपले छान जातात, आनंदात जातात. सांगते की कायम माणसाने आयुष्यात हॅप्पी राहायला पाहिजे, कसलंही टेन्शन न घेतलं पाहिजे. आणि आपण जर आतून इंटरनली जर चांगलं असेल ना, तर आपोआप आपण एक्सटर्नली पण बाहेरूनच चांगलं वागू शकतो. तर एवढंच मला वाटतं.
आणि आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला नक्कीच भेटतं. तर तुम्ही पुढची न चिंता करता तो डे आपण कसा आनंदात घालवला पाहिजे. तर तुम्ही असाच विचार करा की आजचा डे आपल्याला परत उद्या आहे ना, आजचा जो वेळ आहे ते आपल्याला उद्या परत रिटर्न येणार नाही आहे. तर आपण त्या डेला एन्जॉय केला पाहिजे, आपलं आयुष्य छानपैकी जगलं पाहिजे. लाईफ छोटीशीच आहे, त्यामध्ये माणसाने हॅपी राहायला पाहिजे विदाऊट कसलंही टेन्शन न घेता. तर मी ॲक्च्युली मी एवढं का सांगते, बिकॉज मी आता एक मेडिटेशनचा कोर्स घेतली आहे. तर मला एवढं छान वाटतं ना, रोज त्यांनी पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगतात, मॅनिफेस्टेशन कसं करायचं. तर मी खूप छान कोर्स घेतला आहे आणि मला खरंच एवढं पॉझिटिव्ह वाटतं. मी स्वतःच एक पॉझिटिव्ह विचार करायला लागले प्रत्येक गोष्टीत. तर माणूस म्हणलं की आपण निगेटिव्ह विचार करतो, त्याच्यात तर पॉझिटिव्हपेक्षा आपण निगेटिव्ह विचार करतो कुठल्याही गोष्टीचं. बट तसं न करता आपण जेव्हा निगेटिव्ह विचार येतं किंवा आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीपासून खूप निगेटिव्हिटी आहे, तर आपण त्या व्यक्तीपासून लांब झाला पाहिजे. आणि खूप छान वाटलं मला ते कोर्स करते मी सध्या तो. तर मला स्वतःलाच एक पॉझिटिव्ह वाटत आहे. आणि मॅनिफेस्टेशन कसं करायचं किंवा मॅनिफेस्ट कसं करायचं हे खूप छान कोर्स आहे. तर मी आता तो करत आहे सकाळी. आणि खरंच पॉझिटिव्ह राहायला पाहिजे माणसाने कधी पण. आणि आपण सतत पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या लाईफमध्ये पण सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. आणि एवढंच की विदाऊट कसलंही टेन्शन न घेता लाईफमध्ये आपण छान लाईफ जगली पाहिजे. बिकॉज लाईफ किती छोटी आहे आणि त्यामध्ये पण आपण सारखं जर टेन्शन घेत बसलो तर मग काय उपयोग लाईफचा ना. मग तो दिवस परत कधी येणार नाही आपला. आजचा दिवस उद्या येणार आहे का नाही, आजचा दिवस गेला तो गेला. नेक्स्ट डे परत नवीन दिवसाची आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि अफर्मेशन त्यांनी खूप छान सांगतं अफर्मेशन. तर माझ्यात खूप चेंजेस झाले आहेत. यस, तुम्हाला एवढंच सांगते. पहिला रांगोळी रेडी करते आणि मग नंतर आपण बोलू. तर वुमन्स डेचा आईला सरप्राईज द्यायचा आहे. चलो. मला असं वाटतं झालं की आपल्या गोपाळला तिथं हॅपी वुमन्स डे. अय्यो देवा मला कलर आवडेल ना. कशाला ग पैसे खर्च करते असं काय गं बाई? काय बाबा, काय म्हणे? कलर छान म्हणजे हे घेतले मस्त आहे. उन्हाळ्यात. मग एकदम छान आहे. तुमचा लॅपटॉप बंद झाला नाही. नाही ते काम होणार आहे, सोमवारी होणार म्हणले त्यांनी. फेसवॉश ओके, बघू. अच्छा, ठीक आहे. तर मी व्लॉग स्टार्ट करणार आहे गेट रेडी विथ मी. तर मी बाहेर जाताना कसं रेडी होते ते तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट मी लावत आहे मॉइश्चरायझर. तो चेहऱ्याला काय तर लावलाय सानूप, तेवढं गोरा दिसायलास. बघू इकडे ये. नाही ना, नाही बे, नीट कर. असं नॅचरली जे चांगलं दही दूध खातात त्यांना असं मॉइश्चरायझर हे ते लिप बाम लावायची काही गरज नसते. समजलं का? समझ रहे हो? सनस्क्रीन. काय झालं तुला? वा वा वा. सनस्क्रीन हे उन्हात लावायचं असतं. नाही, सनस्क्रीन लावायचं असतं रोज. अगं वैद्य उन्हात जाताना लावायचं रोज असतं. सनस्क्रीन लावायचं असतं. मी लावते. उन्हात लावते सनस्क्रीन, मला माहिती, पण मी तरी पण लावते. मग पावसात पावसात नाही लावायचं. तू मगाशी काय तर जोक मारला होता. काय मारला होता? नाही, आमच्या मुलांचं भारी असतं ना. का? काय बिना इस्त्री शर्ट घालायचं, आता असंच करायचं, निघायचं. असं मुलं असं नॅचरली स्मार्ट असतात. ठीक आहे, मुली पण असतात स्मार्ट. आज तर वुमन्स डे. आज तर नीट बोल बायकोबद्दल. आम्ही जसं कटिंग करून ते नावेल्टीला जाऊन येतो
मला विश नाही केलास तू आज. हॅपी वुमन्स डे. तसं का करतोय ब्लॉग मध्ये? तर नंतर मी कन्सिलर यूज करणार आहे. आज वुमन्स डे आहे ना. हम्म. माझंच खरं म्हणणार आहे बायकांचा जो म्हणजे चुप रे. बाई नाही आहेस तू. मग कोण आहे मी? बाई माणूस आहे, बाई माणूस. घरात सारखं जोर चालवायचं. काय चालवत तरी तुझ्यावर जोर मी? हे बोलणं बघ कसं. तुझं बोलणं बघ कसं. काय चालवते तुझ्यावर जोर मी? हे बोलणं आणि अगोदरचं बोलणं कसं. काय चाललं होतं रे मी जोर तुझ्यावर. काय मेकअप लावते रे बाबा. म्हणून तुम्हाला डास चावत नाहीत का? एवढा मोठा थर मेकअपचा. काय थर आहे रे? लिटरली एवढा मोठा थर असतो चुप. तोंडावर एवढा. काही पण ते डासाचं सोंड एवढी एवढी असते. हिला चावतच डासाची नाही. सोंड? हा तो असं असं हे असते सोंड डासाला. सोंड नसती ती. मग काय असते, काय असते ते? मला नाही माहिती. म्हणून डास मला चावते, तिला चावतच नाही. एवढं थपाथप मेकअप. देवा देवा. मी काहीच मेकअप केले नाही अजून. ते साठेल्याच्या कोण भारी दिसत. तर काय झालं होतं आमच्या प्री वेडिंगच्या. इकडे ये ना तू जरा. लपून लपून काय करतोय? तर काय झालं तर सांग ना, तू सांग ना, तू व्यवस्थित सांगतो. कमी सांगू? सांग तू सांग. ठीक आहे. आम्ही जेव्हा प्री वेडिंग करत होतो वैष्णवी लॉनमध्ये, तर आमचे जे फोटोग्राफर आहेत तर त्यांनी काय म्हणले, अनुपला कॉम्प्लिमेंट दिले की तुमच्यापेक्षा सरच चांगले दिसतात. तर तुम्ही सांगा आमच्या दोघांमध्ये कोण चांगलं दिसतं ते. नंतर मी लावणार आहे मला whitening खरी cream. पडते, तुला पडते का? घंटा ते लागलेल तुला. हम्म. लागलंय ते इकडे लागलंय मला माहिती. नाही. किंवा मला इकडे म्हणत हम्म. इकडे पण पडते. ठीक आहे. गालावर खळी, पुढं डोळ्यात चिपड. किती घाणेरडं बोलतोस रे. शी. चांगलं बोल जरा. गालावर खळी. बरं तू असं वुमन्स डेचा आज माझ्याबद्दल बोल ना, माझ्याबद्दल जरा कौतुक कर ना. कौतुक. इकडे येऊन बोल ना अनुप. काय सांगू तुम्हाला. माझ्याबद्दल कौतुक कर. म्हणजे कौतुक म्हणजे काय की तुला काय चांगलं वाटतं माझ्याबद्दल, माझा स्वभाव कसा आहे. सांग ना रे अनुप. तुला माझा स्वभाव सांगता येईना गेलाय. नाही अजून तुला ओळखलं नाही मी. खरंच होईल ओळखलं नाही मी. ठीक आहे. तर फायनली माझा मेकअप रेडी झालाय. सांग ना माझा स्वभाव अनुप. तू 4 वर्षात मला ओळखला पण नाही. लग्नाला 4 वर्ष कुठे. मग लग्नाला 4 वर्ष झाली. 3 वर्ष झालेत आपल्या. मग तू 3 वर्षात मला ओळखलं नाहीस. ओळखलं की चांगलंच ओळखलं तुला. मग म्हणजे व्यवस्थित स्वभाव ओळखला तुला. तो असं कॅमेऱ्याच्या वर चालला. थोडं पाठीमागं जाऊन बोल. काळ्या काळ्या मातीत मातीत निसळ चाल. काय 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 म्हणते तुला. मस्त जोक मारा रे. काळ्या मातीत मातीत स्टीफन चालते, स्टीफन चालते. तू म्हण की तांबडी तांबडी चमकते लोणात लाका 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 लाका. हे काय नाकाला का लिस्टिप लावली. हे त्याचा आवाज माहिती असतो. हे काय करायला तू. एक मिनिट ना, मला कॅमेऱ्यातून दिसत नाहीये. तुझ्याबद्दल काय बोलत नाही ते बोल. गाय म्हणतात बायका कौतुक कर म्हणल्यावर. प्रेमळ गायसारखी प्रेमळ. गाय का प्रेमळ आहे का? गाय प्रेमळ असते आणि मार्के म्हशीसारखी म्हैस असते, म्हणजे मार्केट असते. मी प्रेमळ गाय म्हणलं तुला. एवढं जाळे जागायची काय गरज नाही ना. सारखं ओरडते मला. मग तू जसं बोलतोस म्हणून ओरडते. उचल 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 याचं फोन उचल. तर तुम्हाला मी भेट. सगळ्यांना माझ्या आई बाबांना समजून घेते, मला समजून घेते. त्यांनी किती पण मी किती पण त्रास दिला तर ती गपचूप सहन करते बिचारी.
आई बाबा हे खोटं कौतुक आहे. अगं खरंच आता चांगलं कराल तरी पण आपण नाही. मनापासून बोल. मनापासून बोलायला वैदे एवढी चांगली प्रेमळ आहे ना की सगळ्यांचा त्रास सहन करते. ती सगळ्यांचा, आईबाबांचा, माझा त्रास कोण देत नाही, पण ते एवढं करते ना आईबाबांसाठी, माझ्यासाठी भरपूर करते, बिचारी सहन करते. अगं प्रेमाने तुला हे करावं ना, तुला मेकअप महत्वाचा का मी महत्वाचा? आणि काजळ ना लहान मुलांचं लावते. जाई काजळ हा मला फुलं ए नको ए का नजर लागू नये म्हणून नो नजर. आम्हाला का नजर लागत नाही? मला नाही माहिती, मला पण नाही लागत नजर ते. आमचे काळे दोरे भरपूर किती म्हणजे असं काळे काळे केस आहेत सांग. या हातात पण काळे दोरे माझ्या नजर लागलं भरपूर आहेत. चलो अरे पाणी कर्ल केले केस थोडे, कल केली कल कर्ली केले पण अजून थोडेसेच झालेत. मी पण आता माझी केस करळी करणार आहे. कलरी कुरळे हा कुरळी करणार आहे. झालं. पुष्पा कृपया गणेशाला असं कर. पुष्पा सारखं पुष्पा पुष्पा अनु मला पटपट आवडू दे, आईचा फोन आला. पुष्पा. नुसतं भांड माझ्याशी. मी म्हणतो का तू म्हणतेस? तू म्हणतोस माझ्याशी. ओके ठीक आहे, व्हेरी गुड. तर आता आईकडे आलोय. गिफ्ट घेणार आम्ही. काय गिफ्ट घेऊन आलो? कलिंगड. पूनमच्याला कलिंगड जायचं. हॅपी मंडे. तर आम्ही वुमन डे खूप छान सेलिब्रेट केलो. तर आम्ही एवढं कॉमेडी हसत होतो बिकॉज हा काय म्हणला की आपण 2 कलिंगड तिथं समोर ठेवूया केकच्या इथं. तर नंतर कसं ज्या वेळेस आम्ही हे व्लॉग नंतर एक 5-6 वर्षांनी 7-8 वर्षांनी जेव्हा परत हे व्लॉग आम्ही बघेल त्यावेळेस आम्ही खूप हसणार आहे बिकॉज असं सेलिब्रेशन आत्तापर्यंत कोणीच केलं नसणार आहे 2 कलिंगड सोबत ठेवून. तर असं जस्ट म्हणजे एक एन्जॉयमेंट असतो तोच. तर त्यामुळं आम्ही मस्तपैकी आता केक कापणार आहोत.